नमस्कार, मी धनश्री. खूप दिवस विचार करत होते की माझ्या या आरतीच्या ताटाला काहीतरी मेकओव्हर करावा. याच्यावर लाल कलर बसत आहे का नाही ह्याचा आधीच मी लावून बघितलं आणि हा व्यवस्थित बसतोय. म्हणून मी माझ्या पूर्ण ताटाला रेड कलर दिला. डबल कोट करावं लागलं, सिंगल कोटमध्ये नाही झालं ते. त्याच्यावर असा मोर काढून घेतलाय मी. आता या मोराला येलो कलरनी बॉर्डर करायची, म्हणून मी हे 0 नंबरचं ब्रश घेतला आहे आणि असं त्याला पूर्ण बॉर्डर करून घेते. येलो बॉर्डर पूर्ण झाल्यानंतर रेड कलरनी मी त्याची व्यवस्थित आउटलाईन करून घेतली आहे. प्लेटच्या कडेकडेनी मी असे डॉट डॉट काढून घेतलेत. पूर्ण झाल्यावर हे असं दिसतंय. थोडीफार डिटेल्स ऍड केल्यात त्याच्यामध्ये. आता मी गोटापट्टी चिटकून घेणार आहे या दोन्ही वाट्यांना आणि मधल्या कुंकवाच्या करंड्याला देखील. बघा, गोटापट्टी चिटकवल्यावर असं दिसतंय. आता मी कडेकडेला कुंदन लावणार आहे. ॲक्च्युली हे कुंदन कसे लावावे ह्याचा मी काही जास्त विचार नाही केलेला, पण जशी डिझाईन जमतीये, जसं माझ्या डोक्यात येतंय तसं मी करत चालली आहे. कुंदन चिटकवताना मी नेहमी B7000 हाच ग्लू यूज करते. ताटाच्या कडेने देखील मी कुंदन चिटकून घेतलेत. आता याच्या भोवती मला थोडेसे डिटेल्स ॲड करायचे आहेत. हे डिटेल मी नेहमी टूथपिकच्या साह्याने करते. पहिला डॉट ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस तो डार्क येतो आणि आपोआपच नंतरचे डॉट हे छोटे छोटे यायला सुरुवात होती. मधल्या कुंकवाच्या करंड्याला देखील डिटेल ॲड करून त्याची बॉर्डर देखील येलो कलरची करून घेतली. माझ्याकडे ऑलरेडी ही लेस होती, ही मी ह्या ताटाच्या कडेनी लावून टाकणार आहे, जेणेकरून ह्या साईडने देखील माझं ताट छान दिसेल. हे बघा, मी चिटकवली आहे. ही लेस देखील मी B700 याच ग्लूने चिटकवली आहे. ते आहे माझं फायनल लुक. पहा माझं आरतीचं ताट किती छान दिसतंय. आशा करते तुम्हाला माझं आरतीचं ताट खूप आवडलं असेल. माझ्या या व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा.